नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व इमामपूर बहिरोबा गावात बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे. त्यातून भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी. तसेच जागा नावावर नसल्यानं आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्याने जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचं महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख एकनाथ भरडे, गोरख ठाकर, राजू ठाकर, आकाश ठाकर, भाऊसाहेब बर्डे, राजू बर्डे, शुभम पवार, गणेश पवार, किरण बर्डे, अरविंद बर्डे, संगीता ठाकर आदींसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते. एकलव्य संघटना मोहन गोलवाड, वैजंता गोलवाड, महाराष्ट्र संघटिका एकलव्य संघटना, शिवाजी ढवळे माडा, नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इमामपूरला गेलो. साहेब, तर इमामपूरला खरोखर आदिवासींची अशी परिस्थिती, यांना जागा नाही. यांना जागा तर नाहीच नाही, घरकुल नाही, जाती दाखले नाही, कुपन नाही, आधार कार्ड नाही. पण ह्या गरिबांनी कसं जगायचं साहेब, विचार करायची गोष्ट आहे. की बा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन घेऊन आलतो की बा जागा ह्या गरिबांच्या नावावर 2 गुंठा, काय नियमाप्रमाणे सरकार नियमाप्रमाणे असेल ते अर्धा गुंठा असो 2 गुंठा असो जागा राहण्यासाठी नावावर करून द्यावा. कारण आता सध्या कुटुंब वन खाता असू, पुन्हा तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासन असू, गायरन असू, ग्रामपंचायत असू, पुनर्वसन असू द्या, तरी आम्हाला राहापुरती जागा कुठे ना कुठे कलेक्टर साहेबांनी भेटून द्यायला पाहिजे. तेव्हा त्या आदिवासींचा प्रश्न गरिबांचा सुटेल, तर यांना घरकुलांचा लाभ घेता येईल. साहेबांनी एवढी आमच्या गोरगरिबावर दया करावी, कारण गरिबाची परिस्थिती लय नादान आहे. अशी नादान आहे की यांचे लेकरं बाळ, यांना शिक्षण नाही, यांना थंडी, वारा, गार, किती काही ऊन सगळं सहन करावं लागतंय, कारण यांच्या पोरांची शिक्षणाची सोय नाही. त्याच्यासाठी सगळे साहेबां लोकांनी दक्षता घ्यावा आणि आम्हाला वंचितांना आमची आदिवासींची काळजी घ्यावी ही नम्र विनंती. माझं नाव भाऊसाहेब बर्डे, मी राहायला इमामपूरला आहे, पण आम्हाला जागा नाही. त्यासाठी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांची गाठ घेतली. तेव्हा विनंती आहे की बुवा आम्हाला थोडीफार जागा द्यावा राहायला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.